आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. चांद शिरदवाड येथील SC वसाहतीमधील सुळगावे गल्लीतील संतोष सुळगावे यांच्या घरापासून विठ्ठल कांबळे यांच्या घरापर्यंत CC रस्ता बांधकामाचा शुभारंभ शनिवार दिनांक 25 रोजी करण्यात आला. निपाणी भागाच्या आमदार शशिकला जोल्ले तसेच माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून योजनेअंतर्गत या रस्ता कामासाठी 6 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ हलसिद्ध साखर कारखान्याचे संचालक रामगौडा पाटील, श्रीकांत बन्ने, भरत नालापुरे, अण्णा पाटील व सुरेश खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. राजू प्रभात यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. तसेच अण्णा पाटील, उमेश नाईक, नारायण हिरवे, तमन्ना रोहिदास, सचिन पडलिहाळे, अजित तोडकर व सुकुमार कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वागत बिरेश्वर बँक शाखेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले व प्रास्ताविक करताना ते म्हणाले, या भागातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती की हा रस्ता व्हावा. तेव्हा भागातील नागरिकांच्या समस्या जाणून आमदार शशिकला जोल्ले यांनी 6 लाख रुपयांचा निधी CC रस्ता कामासाठी मंजूर करून रस्त्याच्या कामाला सुरुवात करून दिली. यावेळी श्रीकांत बन्ने म्हणाले की निपाणी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शशिकला जोल्ले सातत्याने प्रयत्नशील असून रस्ते, गटार व्यवस्था, पाणी पुरवठा, मंदिर जीर्णोद्धार तसेच शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध करून देत आहेत. नागरिक त्यांना सतत साथ द्यावी. कार्यक्रमाप्रसंगी रवी स्वामी, अनिल पुजारी, तुकाराम शिंगे, सुनील कांबळे, शिवानंद कांबळे, मक्तेदार मल्लेश सुळगावे, गल्लीतील नागरिक तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुकुमार कांबळे यांनी आभार मानले. SB न्यूजसाठी बेडकेहून गजानन पाटील. प्रत्येक समाजाचं भवन बांधून दिलं. जवळजवळ 8 मंदिरांनी 65 कोटी रुपयाचा निधी, 65 लाखाचा निधी आमच्या गावात दिला. आणि गावाच्या त्या बाजूला जवळजवळ 4 SC कॉलनीचे रस्ते आहेत, ती एकदम अगदी मस्त असं करून दिलं. त्याच्यासाठी मी भरपूर निधी दिला. आणि SC कॉलनीचा हा एकच रस्ता राहिलेला होता. ज्या वेळा आम्ही त्या रस्त्याचं उद्घाटन करू त्यावेळेला ह्या गल्लीतील मला वाटतं शिवा तर मला रोजच कॉमेंट करत होता की दादा आमच्या गल्लीतला रस्ता कधी करणार. तेव्हा त्याला सांगितलं की वहिनी आहेत तोपर्यंत आम्ही तुमचं सगळं करून देणार आणि वहिनी हे नक्की काम पूर्वतनास नेणार ही अशी आम्हाला होती. त्यामुळं आम्ही अण्णा वहिनींच्या पुढे ह्या रस्त्याची मागणी केली आणि तात्काळ तिने याला 6 लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिला आणि आज त्याचं उद्घाटन झाले. काही दिवसात हाही रस्ता एकदम चांगल्या प्रकारे पूर्ण होईल. याबद्दल मी आमच्या या गल्लीच्या वतीनं आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीनं अण्णा वहिनीचं हार्दिक स्वागत पण करतो आणि आभार पण मानतो. या प्रसंगी आपण इथे सर्वजण ಇವತ್ತು ಶಿರದವಾಡ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ CC ರಸ್ತೆ ಉದ್ಘಾಟನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಉಪಸ್ಥಿತರ್ತಕ್ಕಂಥ ಹರ್ಷಿತಾ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಸಂಚಾಲಕರು ಹಿರಿಯರಾದ ರಾಮಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಅವರೇ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮತ್ತೊಂದು ಸಂಚಾಲಕರಾದಂಥ ಭರತನ ನಸ್ಲಪುರಿ ಅವರೇ, ಅದು ಶಿರದವಾಡದ ಮುಖಂಡರಾದಂಥ ಸುರೇಶನ ಕೋತ್ ಅವರೇ, ಅನಿಲಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅವರೇ, ಸಜ್ಜನ್ ಹಿರಿಯನ್ ಅವರೇ ಮತ್ತು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಎಲ್ಲ ಹಾಗೂ ಈ ರಸ್ತೆ ಮುನ್ನೆಲೆಯಿರ್ತಕ್ಕ ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧು ಮಿತ್ರರೇ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಒಂದು SCPTC ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅಣ್ಣಾವಹಿನಿ ಈ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಕಾಲನಿಯ ಜನರಿಗೆ ಮತ್ತು ಮುಖಂಡರಿಗೆ ಒಂದು ಸ್ಪಂದನೆಗೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ಇವತ್ತು 6 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ CC ರಸ್ತಾ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಸಮಸ್ತ ಶಿರದವಾಡ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರ ಪರವಾಗಿ, ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಭಾರತ ಪಾರ್ಟಿ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರ ಪರವಾಗಿ ನನ್ನ ತುಂಬು ಹೃದಯದ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಹಲವಾರು ಊರುಗಳಲ್ಲಿ, ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಜನವಸತಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಅನೇಕ ಪ್ರದೇಶಗಳನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಬಹುಶಃ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಮಂತ್ರಿಗಳು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ಶಾಸಕರು ಈಗ 3 ಅವಧಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಮೂಲಭೂತ ಇರಬಹುದು, ರಸ್ತೆ ಇರಬಹುದು, ಅನೇಕ ವಿದ್ಯುತ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರಬಹುದು, ಕುಡಿ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ, ರೈತರಿಗೆ ಕೊಳೆಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರಬಹುದು, ಎಲ್ಲಾ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನ ಕೊಡೋದರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಗಂಗೆ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಬರಂತ ಅನೇಕ ಚುನಾವಣೆಗಳು, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಇರ್ಬೋದು, ಪಂಚಾಯತ್ ಇರ್ಬೋದು, ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ ಇರ್ಬೋದು, ಅಣ್ಣಾವಹಿನಿಯವರು ಮೇಲಿಂದ ಮೇಲೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವೇ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಅನೇಕ ಊಲಿ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದತಕ್ಕಂಥ ಅನೇಕ ಗ್ರಾಮದವರು ಎಲ್ಲ ಅಣ್ಣಾವಹಿನಿಯವರಿಗೆ ಸ್ಪಷ್ಟತೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಚುನಾವಣೆಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಾರತ ಪಾರ್ಟಿ ಭೂಪಟಂ
राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.